नमस्कार, मी ॲडव्होकेट हरदास लांडे. बघा, सध्या प्रत्येकाकडं मोबाईलवरती काय होते माहितीये का? नवीन नंबरवर जर फोन आला तुम्हाला, याच्या अगोदर नवीन नंबरवरून जर फोन आला तर तुम्हाला त्याचा नंबर दिसायचा, त्याचं नाव दिसत नव्हतं. परंतु सध्या काय होते माहितीये का? मागच्या 10-15 दिवसामध्ये ना जवळपास सगळ्यांच्या मोबाईलवरती काय होते, नवीन नंबर जो की आपल्याकडे सेव्ह नाहीये असा नंबरवरून आपल्याला फोन आला तर त्या व्यक्तीचं पूर्ण नाव आपल्याला आलेलं दिसते आणि तो नंबर आपल्याकडे सेव्ह नसतो तरीही त्याचं नाव पूर्ण आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसत आहे. हे असं का घडत आहे? अशी बरेचशा लोकांची विचारणा आहे की हे नेमकं का घडते, याच्या मागचं रिझन काय? हा कुठला सायबर फ्रॉड आहे का? किंवा याच्यामुळे काही आमच्या मोबाईलला अडचण येणार आहे का? किंवा आमचा मोबाईल हॅक तर वगैरे तर झाला नाही ना? असे बरेचसे प्रश्न तुम्हाला पडले असतील. तर बघा, ह्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहे की ही जे सध्या जे नवीन नंबर फोन आल्याच्या नंतर तुमच्या स्क्रीनवरती समोरच्या व्यक्तीचं पूर्ण नाव दिसतंय. हे का दिसतंय, कशाबद्दल दिसतंय, ही काय भानगड आहे, याच्या सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. बघा, सध्या काय होते माहितीये का? सेव्ह नसलेल्या नंबरवरचं पूर्ण नाव आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसतंय. ही एक चांगली गोष्ट आहे आणि ही गोष्ट शासनाकडून, केंद्र शासनाकडून आणि ट्राय म्हणजे जी काही टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया आहे याच्याकडून काय केलेलं आहे, जेवढ्या काही मोबाईल सिम कंपन्या आहे, जे काय आपल्याकडून आपण मोबाईल वापरतो त्याच्यामध्ये सिम टाकतो, त्या सगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून काय करण्यात आलेलं आहे, ही सुविधा आता सगळीकडे सुरू करण्यात आलेली आहे आणि ही प्रायोगिक तत्वावर बऱ्याचशा ठिकाणी सुरू आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून सध्या आपल्या बऱ्याचशा लोकांच्या मोबाईलवरती नवीन नंबरवरून फोन आल्याच्या नंतर काय दिसतंय, त्या व्यक्तीचं पूर्ण नाव दिसतंय. तर ही एक ट्राय ना सगळ्या कंपन्यांना, सिम कंपन्यांना आदेश दिलेले आहे की ज्या वेळेला एखादा व्यक्ती सिम कार्ड घेण्यासाठी येतो, त्याची केवायसी ज्या डॉक्युमेंटच्या आधारे केली जाते, मग ते उदाहरणार्थ का आधार कार्ड. म्हणजे मोस्ट ऑफ सगळीकडे आता जर सिम घ्यायचं असेल तर आधार कार्ड जवळपास कंपल्सरी आहे. त्याच्यामुळं केवायसी साठी लागणारं मुख्य डॉक्युमेंट आधार कार्ड. आधार कार्ड ज्या वेळेस केवायसी केली जाते, ज्या व्यक्तीच्या नावावरती ते सिम कार्ड आहे त्या सिम कार्डचं नाव समोरच्या व्यक्तीला, ज्याच्याकडे तुमचा नंबर सेव्ह नाही त्याला तुम्ही फोन केला तर त्याच्याकडे हे संपूर्ण नाव तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसणार आहे. म्हणजे नवीन नंबरवरून फोन आल्याच्या नंतर तुम्हाला घाबरायचं नाही, काहीच नाहीये. ही सुविधा काय माहितीये का? CNAP म्हणजे कॉलिंग नेम प्रेझेंटेशन. हे कशासाठी सुरू केलेलं आहे? तर याच्या मागचं सिंपल रिझन आहे. बघा, ज्या पद्धतीने ऑनलाईन कामं वाढले होते, ऑनलाईन सोशल मीडिया किंवा सगळ्याच गोष्टी ऑनलाईन झाल्या होत्या, त्याच्यामुळे काय झालं होतं, सायबर क्राईम आणि चोर, आता चोरी सुद्धा ऑनलाईन होऊ लागली आणि चोराचे नवीन नवीन हातखंडे बघायला मिळत होते की वेगवेगळ्या पद्धतीने चोर काय करायचे, मोबाईलच्या माध्यमातून बऱ्याचशा लोकांना ठगायचे आणि त्यांच्या मोबाईलचे पैसे पळून न्यायचे. त्याच्यामुळे ही सुविधा शासनाने आणि ट्रायने मिळून आणलेली आहे, जेणेकरून कुठल्या व्यक्तीने फोन केला त्याचं नाव तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसणार आहे. याच्यामुळे सायबर फ्रॉड करणारे लोक आता याच्यापासून त्याच्यापासून सुरक्षा तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे हे बऱ्याचशा गोष्टी याच्यामुळे कमी होणार आहे. जे काही सायबर क्राईम वाढले होते ते कमी होणार आहे. हे चांगली गोष्ट केलेली आहे. परंतु काय झालेलं माहितीये का? सध्या सगळीकडे ही गोष्ट सुरू झालेली नाहीये. प्रायोगिक तत्वावरती बऱ्याचशा काही लोकांच्या मोबाईलवरती येत असेल, काही लोकांची येत नसेल. तर माझ्या मोबाईलवरती तर मला असे फोन येत आहेत जे की माझ्याकडे नंबर सेव्ह नाहीये, त्यांचे नाव मला पूर्ण दिसत आहे. तुम्ही ते स्क्रीनवरती मी एक त्याच्यात लाल राऊंड मध्ये तो नंबर दिलेला आहे, तो नंबर माझ्याकडे ऍक्च्युली सेव्ह नाहीये. परंतु असे बरेचसे नंबर मला फोन आलेले आहेत आणि त्यांचे पूर्ण नाव मला याच्यामध्ये दिसलेले, जे की माझ्याकडे सेव्ह नाहीये. आता दुसरी बघा, ही गोष्ट सायबर फसवणूक होऊ नये म्हणून तुमच्या सुरक्षेसाठी दिलेली. दुसरी गोष्ट, बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडत होता की ट्रू कॉलरवर पण नावं येत आहेत. पण ट्रू कॉलर आणि ही CNAP या दोन वेगवेगळ्या गोष्टी, याच्यात वेगवेगळ्या काय गोष्टी बघा. ट्रू कॉलर वरती तुम्ही जे नाव तुमचं सेव्ह केलेलं आहे तेच नाव समोरच्याला दिसतं. म्हणजे तुम्ही तुमचं नाव काहीही सेव्ह करू शकता. तुम्ही अंबानी काहीही तुमचं नाव जरी सेव्ह केलं, शाहरुख खान, अमिताभ बच्चन काही जर तुमचं नाव सेव्ह केलं तर समोरच्याला तेच नाव दिसणार. तुम्ही जे ट्रू कॉलर वरती डाउनलोड करताना जे नाव टाकलेलं तेच ट्रू कॉलर वरती नाव समोरच्या व्यक्तीला दिसतं. परंतु या ठिकाणी असं नाही. तुमचं ट्रू कॉलर कामी येणार नाही, कुठलीच गोष्ट कामी येणार नाही. या सगळ्या गोष्टी बायपास आहे. डायरेक्ट कंपनीच्या माध्यमातून जे सिम तुम्ही वापरता त्या कंपनीच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीने तुम्हाला कॉल केला, त्या व्यक्तीच्या ज्या कागदपत्रावरती ते कार्ड त्याच्या ऍक्टिव्ह आहे त्या कागदपत्राच्या आधारे जे नाव त्यांच्याकडे सेव्ह आहे केवायसी मध्ये, ते नाव स्पष्ट स्वरूपामध्ये समोरच्या व्यक्तीला दिसणार आहे, ज्याच्या नंबरवरती फोन केलेला आहे. त्याच्यामुळं
ही एक चांगली गोष्ट शासनाने केलेली आहे. याच्यामुळे बरेचसे जे काही फसवणुकीचे प्रकार आहे ते कमी होणार आहे आणि याच्यामुळे सुरक्षितता मिळणार आहे. कारण की आता कंपन्यांना सुद्धा हा नंबर फ्रॉड आहे उचलू नका किंवा रेड अलर्ट देण्याची गरज राहिलेली नाहीये. तुम्ही ठरवू शकता की हा नंबर जो आलेला आहे तो उचलायचा किंवा नाही उचलायचा. त्याच्यावरती सगळ्यात अगोदर तुम्हाला त्याचं नाव दिसणार आहे आणि हे बऱ्याचशा दिवसापासून शासनाच्या विचाराधीन होतं की हे सायबर क्राईम कशा पद्धतीने कमी होईल आणि कोण व्यक्ती आपल्याला फोन करतो त्याचं नाव वगैरे आपल्याकडे सगळं आलं पाहिजे या दृष्टिकोनातून आता केवायसीच्या डॉक्युमेंटच्या आधारे ते नाव त्यांनी सेव्ह केलेलं आहे किंवा जे डॉक्युमेंटच्या आधारे केवायसी केलेली आहे त्या केवायसीचं नाव आता नवीन नंबरवरून फोन आल्याच्या नंतर तुमच्या स्क्रीनवर दिसणार आहे. त्याच्यामुळे घाबरून जायची काही गरज नाही. बऱ्याचशा लोकांनी ही गोष्ट ऑब्झर्व केली असेल की नाव तर सेव्ह नाहीये पण त्याच्यामध्ये तुम्हाला नाव येत आहे. ही गोष्ट माझ्यासोबत घडलेली आहे, तुमच्यासोबत बऱ्याचशा जणांसोबत घडलेली असेल. त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका. हे एक शासनाची चांगली तुमच्यासाठी आणलेली स्कीम आहे जेणेकरून तुमच्यासोबत फसवणूक होऊ नये किंवा तुमच्या बँकेतले पैसे जाऊ नये या दृष्टिकोनातून आणलेली. हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. बघा तुम्ही जर नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, फेसबुकला फॉलो केलं नसेल तर आपल्याला फॉलो करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं युट्यूब चॅनल आहे कायद्याचं बोला, त्याच्यावरती असे बरेचसे व्हिडिओ मी बनवत असतो. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त व्हिडिओ आपण बनवत असतो तर ते व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी जाऊन नक्की बघा. धन्यवाद.